औद्योगिक क्षेत्रातील सर्व कारखान्यांची तपासणी करा। उपसंचालक कारखाने निरीक्षकांना महाराष्ट्र कामगार सेनेचे निवेदन। 18 मे रोजी अक्कलकोट रोड MIDCतील सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्यामध्ये घडलेल्या भीषण आगीचा आघात पाहता पुढील अनर्थ रोखण्यासाठी व जीवितहानी थांबविण्यासाठी सोलापुरातील सर्व औद्योगिक वसाहतीतील सर्व कारखान्यांना भेट देऊन तपासणी करा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने उपसंचालक कारखाने निरीक्षक सोलापूर यांना विष्णू कारंपुरी महाराज यांच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले। सदर निवेदनात सोलापूर अक्कलकोट रोडवरील MIDC येथे 18 मे 2025 रोजी सेंट्रल टेक्सटाईल या टॉवेल कारखान्याला लागलेल्या भीषण आगीमुळे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान व 8 निरपराध लोकांचे भयानक मृत्यू झाले। सेंट्रल टेक्सटाईलला लागलेल्या आगीचे स्वरूप इतके भयानक होते की त्याचे वर्णन करणे देखील अत्यंत कठीण आहे। या प्रकरणाची दखल भारत देशाचे माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री महोदय व लोकप्रतिनिधींनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी घेतली आहे। यावरून या प्रकरणाची गंभीरता लक्षात येते। गेल्या महिन्यातही अक्कलकोट रोड MIDC येथील पोमानी ॲप्रल्स या रेडीमेड कारखान्यात पाण्याचा हौद साफ करत असताना 2 कामगारांचे मृत्यू झाले। यावेळी देखील सुरक्षा व जीवरक्षक साधनांचा अभाव यामुळेच या 2 युवकांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे। असे प्रकार सोलापूर जिल्ह्यातील इतर MIDCत भविष्यात देखील झालेत किंवा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही जबाबदारी शासनाने नेमून दिलेल्या आपल्या कार्यालयाची आहे, हे नाकारून चालणार नाही। म्हणून भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून आपण कारखाने निरीक्षक या नात्याने सोलापुरातील सर्व MIDCतील सर्व कारखान्यांना भेट देऊन तपासणी करणे गरजेचे आहे। म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने आपणास सदर निवेदनाद्वारे सूचित करीत आहोत। तरी मान्यांनी आमच्या या निवेदनाची गंभीरतेने दखल घेऊन MIDCतील सर्व कारखान्यांना भेटी देऊन तपासणी करून नियमबाह्य कारखान्यावर कायदेशीर कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन। अन्यथा या पुढील MIDCतील परिसरातील होणाऱ्या दुर्घटनेस आपण स्वतः जबाबदार राहाल आणि आमच्या संघटनेच्या वतीने आपणाविरुद्ध जनजागृती अभियान राबवण्यात येईल, असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सुमित भांडेकर, प्रसाद जगताप, रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी आदींचा समावेश होता। जय महाराष्ट्र। सोलापुरातील सेंट्रल टेक्सटाईल या फॅक्टरीला मोठ्या प्रमाणात आग लागून 8 लोकांचा मृत्यू झाला। त्या अगोदर देखील MIDCतील एका रेडीमेड कारखान्यात हौद साफ करताना 2 युवकांचा मृत्यू झाला। अशा अनेक प्रकार या अलीकडल्या काळात वेळोवेळी घडत आहेत। अशा परिस्थितीमध्ये कारखाना निरीक्षकांचा अत्यंत महत्त्वाचा मुख्य भूमिका असते। ती म्हणजे कारखाने निरीक्षक हे ठराविक अंतराने किंवा नूतनीकरण करत असताना किंवा बी फार्म म्हणून असो, त्यांचा फॅक्टरीचा NOCच्या प्रकरणामध्ये असो, वेगवेगळ्या कार्यालय जबाबदार असतील। परंतु कारखाना निरीक्षकांनी सोलापुरातील वडगी रोड MIDC, चिंचोळी MIDC आणि अक्कलकोट रोड MIDC येथे सर्व कारखान्याला भेट द्यावी, दर महिन्याला किंवा दर 15 दिवसाला अशा प्रकारची भेटी द्यावी, असं निवेदन, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही उपसंचालक कारखाने निरीक्षक यांना काल दिलेलं आहे, देण्यात आलं। या निवेदनामध्ये देखील आम्ही अशी मागणी केलेली आहे की आपली प्रमुख भूमिका आहे, कारखाने निरीक्षकांची प्रमुख भूमिका आहे, या भूमिकेच्या माध्यमातून आपण आमच्या मागणीप्रमाणे सर्व कारखान्यामध्ये भेटी देऊन
तपासणी करावी अशा प्रकारचे आम्ही मागणीचे निवेदन दिलेलं आहे. अन्यथा निदान आपल्या यापुढील काही आघात घडू नये किंवा भविष्यकाळात कुठल्याही प्रकारचा अपघात घडू नये, आघात घडू नये भूमिकेने दिलेला आहे. जर या बाबतीत जर आपण नजरचूक केली किंवा आपण टाळाटाळ केली, जर यापुढे होणारा कुठल्याही प्रकारात आपण जबाबदार असताल अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी दिला. आणि यापुढील असे जर प्रकार घडला तर प्रथमतः आम्ही कारखाने रिक्षा या कार्यालयात आम्ही ताळे ठोकू अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.